आज मी छान अशी मँगो कुल्फी बनवली आहे. मस्त 100 काय तर 1001% नॅचरल आहे. ह्या कुल्फीमध्ये मी कोणताही रंग वापरला नाही. चवीसाठी कोणतंही सिंथेटिक टेस्ट फ्लेवर वापरलेले नाही. एवढंच काय, कुल्फीला हा जो केशरी नैसर्गिक रंग दिसत आहे ना, तो देखील आंब्याचाच आहे बरं का. आणि विशेष म्हणजे ही कुल्फी जमवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची मशीन वापरलेली नाही आहे किंवा कुल्फीमध्ये जसं की कॉर्नफ्लोअर, कॉर्नस्टार्च किंवा इतर काही पावडर, पीठ वगैरे वापरतात तसं देखील काही वापरलेलं नाही आहे. फक्त 3च साहित्यामध्ये ही कुल्फी खूप छान बनवलेली आहे. बरं, ही कुल्फी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी सांगते. कुल्फी बनवण्यासाठी इथं मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर घरी तापवलेल्या दुधाची साय घेतलेली आहे 1 वाटी, साधारणतः 100 ml. 1 वाटी तापवून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे, ते देखील 1 वाटीच आहे, साधारणतः 100 ml. 5 ते 6 चमचे साखर घेतली आहे आणि 4 विलायची घेतली आहे. आंबा जर का फार गोड असेल तर साखरेची अजिबात गरज नाही पडत. आंबा थोडासा कमी गोड असेल तर थोडीशी साखर लागते किंवा आंबा आंबट असेल तर थोडीशी साखर अजून जास्त लागू शकते. अगदी मोजक्या साहित्यात आणि विशेष म्हणजे फक्त झटकीपट 7 मिनिटाच्या आतमध्ये ही कुल्फी बनवून तयार आहे. हां, पण फ्रीझरमध्ये कुल्फी सेट होण्यासाठी वेळ मात्र द्यावाच लागतो बरं का. तर आता बघा, इथे हे सगळं साहित्य सविस्तरपणे तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे मी ही कुल्फी बनवण्यासाठी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. आता हे आंबे छान असे चिरून घेते आणि त्यातील फक्त गर काढून घेते. आणि विशेष म्हणजे ही कुल्फी एकदा बनवली की चांगली 8 ते 10 दिवसपर्यंत फ्रीझरमध्ये व्यवस्थित राहू शकते. ही कुल्फी बनवायला फार काही जास्त वेळसुद्धा लागत नाही. आपल्या फ्रीजच्या टेम्परेचरनुसार 6 तास, 7 तास, काही फ्रीजमध्ये 5 तासात देखील ही कुल्फी बनवते. अगदी नॅचरल फ्लेवरची आहे. आजकाल बाहेर जे नॅचरल फ्लेवरचे आईस्क्रीम, कुल्फी मिळतात ना, त्याच्याही पेक्षा खूपच चांगली आहे. तर सगळ्यात आधी मी आंबे स्वच्छ धुवून घेतले, त्याचा असा गर काढून घेतला. काढून घेतलेला हा आंब्यांचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला. त्याच्यावरती साखर टाकली, विलायची टाकली, दुधाची घट्ट मलाई म्हणजे जाड साय ती टाकली आणि दूध टाकलं. हे सर्व मिक्सरमध्ये अगदी 2च मिनिट फिरवून घेतलं. फार जास्त फिरवायची काही आवश्यकता नाही. आता हे सर्व चांगलं स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे. आणि हे कुल्फी बनवण्यासाठी हे मोल्ड जे आहेत ना, ते मी आत्ताच आणलेले आहेत. तुम्ही ही कुल्फी प्लास्टिक मोल्डमध्ये देखील लावू शकतात आणि अशा ॲल्युमिनियमच्या मोल्डमध्ये देखील. पण ह्या अशा मोल्डमध्ये ना कुल्फी खूप छान सुटते आणि लवकर तयार होते. कुल्फीचा रंग पाहिला ना किती आकर्षक दिसतो, छान मस्त असा केशरी. ही एवढी छान आणि कोणतंही कसलंही त्रासदायक पदार्थ याच्यात मिसळलेला नाही, जो की बाहेरच्या बऱ्याचशा पदार्थामध्ये असतो, जसं की रंग, काही स्वीटनर, काही टेस्ट. तर ही अशी कुल्फी घरातील सर्वजण खाऊ शकतात, अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळेजण. आणि घरच्या चवीची गोष्टच काहीतरी वेगळी असते. आता हे कुल्फीचं सगळं मिश्रण मी मोल्डमध्ये भरलेलं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवलं आणि लागलीच 8 तासानंतर कुल्फी मस्त छान झाली आहे. ह्या मोल्डमधून ही कुल्फी अलगद अशी सुटून येते आहे. कुठेही कट नाही, काही नाही. किती चोपडी, चिकनी, छान दिसते ना. मला तरी अशीच कुल्फी आवडते बघ. तुम्हाला आवडते का अशी कुल्फी? जर का तुम्हाला देखील अशी कुल्फी आवडत असेल, माझ्या रेसिपी आवडत असतील, तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.